नमस्कार मुलांनो, सर्व महाराष्ट्रामधील नीट आणि जेई आणि सीईटी स्टुडंटसाठी हा खास व्हिडिओ मी आणलेला आहे. ठीक आहे. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रिगार्डिंग आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट. तर आयसर नावाचे खूप सुंदर इन्स्टिट्यूट्स आहेत. टोटल 7 इन्स्टिट्यूट्स आहेत ऑल ओव्हर इंडिया. तर आयसरच्या इन्स्टिट्यूटमध्ये अंडर ग्रॅज्युएटचे जेवढे पण प्रोग्राम्स आहेत आफ्टर 12th, ज्याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता बेस्ड ऑन दीज टेस्ट. तर ही टेस्ट बद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही टेस्ट कशी क्वालिफाय करायची, या टेस्ट बद्दल काय काय इम्पॉर्टंट डिटेल्स आहेत, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये ते कव्हर करणार आहोत. ठीक आहे. ओके. सो आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट ही जी एक्झामिनेशन आहे स्टुडंट्सची खूप जास्त कॉम्पिटेटिव्ह आहे. ही पण कम्प्युटर बेस्ड दॅट इज सीबीटी एक्झामिनेशन आहे. ठीक आहे. तर ही परीक्षा कशासाठी आहे, तर जे कंबाईंड बीएसएमएस 5 इयर्सचे जे प्रोग्राम्स आहेत, ठीक आहे, आणि सिलेक्टेड बीएस बीटेक प्रोग्रामिनेशन आहेत. कुठे इन द आयसर्स इन्स्टिट्यूट. ठीक आहे. तिकडे ऍडमिशन घेण्यासाठी ही आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट केली जाते. तर किती इन्स्टिट्यूट्स आहे टोटल? 7 प्रेस्टिजियस आयसर इन्स्टिट्यूट्स आहे. आयसरचा फुल फॉर्म आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. ठीक आहे. ओके. तर आपण एक्झामिनेशनच्या पॅटर्न बद्दल डिस्कस करूयात. तर टोटल 60 एमसीक्यूज असणार आहेत, 60 एमसीक्यूज असणार आहेत. तर ज्या स्टुडंटचे, ठीक आहे, आपण पीसीएमबी असे 4 सब्जेक्ट्स असतात राईट 11th-12th ला. तर काही स्टुडंट्सचे पीसीएम असतील, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, काही स्टुडंट्सचे पीसीबी असतील. ठीक आहे. तर टोटल 15 क्वेश्चन्स येतील, 15 एमसीक्यूज फ्रॉम ईच सब्जेक्ट. ठीक आहे. तर फिजिक्स मधनं 15, केमिस्ट्री मधून 15, मॅथमॅटिक्स मधून 15 आणि बायोलॉजी मधून 15 असे करत टोटल 60 एमसीक्यूज दॅट इज 60 एमसीक्यूज येणार आहे. ठीक आहे. टोटल ड्युरेशन 180 मिनिट्स. ठीक आहे. 180 मिनिट्स ड्युरेशन राहणार आहे. 3 तासाचा ही एक्झामिनेशन राहणार आहे. म्हणजे पर सब्जेक्ट तुम्हाला जवळपास 45 मिनिट्स, ठीक आहे, 45 मिनिट्स तुम्हाला इकडे मिळत आहेत एक्झामिनेशनसाठी. तर ज्या स्टुडंटचे पीसीएम सब्जेक्ट आहे त्यांनी फक्त पीसीएम चा पेपर सोडवायचा. ज्या स्टुडंटचा पीसीबी आहे त्यांनी फक्त पीसीबी चा पेपर सोडवायचा आणि बाकी जो बायोलॉजी वाला स्टुडंट आहे त्यांनी मॅथमॅटिक्स वाला पेपर सोडून द्यायचा आणि जो मॅथमॅटिक्सचा स्टुडंट आहे त्यांनी बायोलॉजी वाला पेपर सोडून द्यायचा. ठीक आहे. तर मार्किंग सिस्टीम नीट सारखीच आहे. +4 फॉर करेक्ट आन्सर्स. जर तुम्ही करेक्ट केलं तर +4 आहे आणि जर कुठला आन्सर चुकवला तुम्ही तर तिथे -1 कंडक्ट केले जातील आणि 0 फॉर अनआन्सर्ड क्वेश्चन, म्हणजे ज्याचे तुम्ही अटेम्प्ट नाही करणार आहात तिथे तुमचं काही मार्क्स जाणार नाहीयेत. ओके. ओके. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि सिलेबस बद्दल बघूयात. तर एव्हरी स्टुडंट जो आता सध्या 12वीत आहे किंवा त्याची 12वी पूर्ण झालेली आहे तो स्टुडंट आयसर ऍप्टिट्यूड टेस्टला अप्लाय करू शकतो, ऍडमिशन फॉर्म भरू शकतो. ठीक आहे. तर ऍटलीस्ट 3 विषय पाहिजे. तर फिजिक्स आणि केमिस्ट्री तर सर्वांचंच कॉमन असतं. काही स्टुडंटचे पीसीएम असतील ते पण अप्लाय करू शकतात. काही स्टुडंटचे पीसीबी असतील ते पण अप्लाय करू शकतात. आणि ज्या स्टुडंटचं पीसीएमबी आहे ते पण अप्लाय करू शकतात. ठीक आहे. तर सिलेबस काय आहे ह्याचा? 11वी 12वी एनसीईआरटी. तर जे लोक नीट आणि जेईचं प्रिपरेशन करत आहेत, जे नीट आणि जेईचं प्रिपरेशन करत आहेत त्यांनी तर फिक्स ही परीक्षा द्यावी. खूप खूप अत्यंत इम्पॉर्टंट एक्झामिनेशन आहे स्टुडंट्स. ठीक आहे. वेळ गेलेली असते, नंतर आपण रिग्रेट करतो आणि आता तुम्ही अभ्यास करतच असाल तर मग प्लीज मी रिक्वेस्ट करते की ही एक्झामिनेशन नक्कीच द्या. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट डेट्स म्हणजे आपण जनरल टाइमलाईन काय असते ह्या एक्झामिनेशनची ते बघूया. तर जनरली ऍप्लिकेशन हे मार्चच्या महिन्यामध्ये ह्याचे फॉर्म सुटतात. तर जवळपास एप्रिल पर्यंत तुम्ही ह्याचे फॉर्म्स भरू शकता. एक्झामिनेशन जी आहे ती मे एंड किंवा जूनच्या महिन्यात तुमची एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते. आता इथे तुम्ही बघा, कालच ही परीक्षा झालेली आहे. 7 जूनला ही एक्झामिनेशन झालेली आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. ठीक आहे स्टुडंट्स. तर पुढच्या वर्षी प्रत्येकाने ह्याचा फॉर्म भरून ही एक्झामिनेशन द्यायची आहे. या एक्झामिनेशनचे फॉर्म कधी सुटतात, फॉर्म कसे भरायचे ह्याची सर्व डिटेल्स तुम्हाला ह्या चॅनलवरती दिली जाईल. ठीक आहे. आता आपण ह्या एक्झामिनेशनच्या ब्रोशर बद्दल बघूया. तर हे मी डाउनलोड केलेलं होतं स्टुडंट्स, याच्यावर एक नजर मारूया. तर हे त्याचं फर्स्ट पेज आहे. ठीक आहे. तर हे जे आहेत हे सर्व प्रोग्रामचे डिटेल्स दिलेले आहेत की कुठल्या कुठल्या प्रोग्राम्समध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. 5 इयर बीएसएमएस ड्युअल डिग्री प्रोग्राम फॉर सायन्स स्टुडंट्स इन ऑल आयसर्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटेशनल अँड डेटा सायन्सेस वाला प्रोग्राम पण आहे जो की फक्त आयसर कोलकातामध्ये आहे. नंतर 4 डिग्री बीएस प्रोग्राम इन इकॉनॉमिक सायन्सेस आहे जो फक्त आयसर भोपाल ऑफर करतो. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस आहेत. तुम्ही नॅचरल सायन्सेस, बायोलॉजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस, केमिकल इंजिनिअरिंग, डेटा सायन्सेस अँड डेटा इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटेशनल अँड डेटा सायन्स, इकॉनॉमिक सायन्स अँड इकॉनॉमिक अँड स्टॅटिस्टिकल सायन्स असे व्हेरियस कोर्सेसला तुम्ही अप्लाय करू शकता.
ठीक आहे. अजून जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर इकडे तुम्ही बघू शकता. आयसर तिरुपती पण बरेच प्रोग्राम्स ऑफर करते. नंतर आयसर भोपाळ पण बरेच प्रोग्राम्स ऑफर करतात. तर ही खूप अत्यंत चांगली आणि इम्पॉर्टंट एक्झामिनेशन आहे. जर तुमच्या घराजवळ कुठला आयसरचं इन्स्टिट्यूट असेल तर नक्कीच व्हिजिट करा आणि बघा किती सुंदर कॅम्पस आहे. एकदा जर तुमचं इथे ऍडमिशन झालं तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकता त्याच्यामध्ये रिसर्चमध्ये. ठीक आहे. आणि पूर्ण कॅम्पसमध्ये सगळे हॉस्टेल्स आणि राहण्या-खाण्याची व्यवस्थित फॅसिलिटी केलेली आहे. स्पोर्ट्स आणि सगळी जी सुविधा आहे तिथल्या स्टुडंटसाठी, मेडिकलची फॅसिलिटी सगळं व्यवस्थित तिथे केलेलं आहे. तर एकदा नक्कीच तुम्ही व्हिजिट करा आणि त्याच्याबद्दल जास्त डिटेल इन्फॉर्मेशन ऑनलाईन वाचा. ठीक आहे. आता हे जे 4 प्रोग्राम्स आहेत स्टुडंट्स, हे जे 4 आहेत दॅट इज 5 इयर BSMS कम्प्युटेशनल अँड डेटा सायन्सेस प्रोग्राम एट आयसर कोलकाता, then BTech program at IISER Bhopal, BS in Economic Sciences program at IISER Bhopal आणि BS in Economic and Statistical Sciences at IISER Tirupati. या इन्स्टिट्यूट्सनी कंपल्सरी केलेलं आहे की स्टुडंटचं मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट असला पाहिजे. तर ज्या स्टुडंटचं PCM और PCMB आहे म्हणजे ज्या स्टुडंटचं मॅथमॅटिक्स आहे फक्त तोच स्टुडंट इथे अप्लाय करू शकतो. ठीक आहे. हे जे 4 कोर्सेस आहे ह्या कोर्सेससाठी 11वी-12वीला मॅथमॅटिक्स असणं कंपल्सरी आहे. तर मुलांनो ऍप्लिकेशन फीज बद्दल बघूयात आपण. तर ओपन EWS, ओबीसी नॉन क्रिमिनल कॅटेगरीसाठी 2000 ही फीज आहे. ठीक आहे. नंतर जे काश्मीरी मायग्रंट्स आहेत, काश्मीरी पंडित, काश्मीरी हिंदू फॅमिलीज लिव्हिंग इन काश्मीरी व्हॅली ॲज वेल एज SC अँड ST कॅटेगरीज या या सगळ्या स्टुडंटसाठी फीज आहे ₹1000. ठीक आहे. आणि जेवढे पण फॉरेन नॅशनल्स आहेत त्यांची जी फी आहे स्टुडंट्स ती अराउंड आहे ₹12,000. ठीक आहे. ₹12,000. आणि ही जी फी तुम्ही भरणार आहे ऍप्लिकेशन फी ही नॉन रिफंडेबल आहे म्हणजे ही फी तुम्हाला परत केली जाणार नाही. ओके. तर हे सर्व डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे. तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म भराल तर तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स लागतील. ठीक आहे. आता हे इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स फॉर्म फिल करताना तुम्हाला कुठल्या अकॅडमिक प्रोग्राम मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे आणि कुठल्या आयसरच्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ते तुम्हाला फॉर्म फिल करताना प्रायोरिटी वाईज लिस्ट द्यायला लागते. ठीक आहे. ऍटलिस्ट मिनिमम एक नाव कंपल्सरी आहे तर तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. आणि हे इम्पॉर्टंट एक लक्षात ठेवा. एकदा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये कोर्सचं आणि आयसरच्या कुठल्या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घ्यायचं त्याचं नाव दिलं की ते नाव तुम्हाला नंतर चेंज करता येणार नाही. तर व्यवस्थित रिसर्च करून व्यवस्थित ऍप्लिकेशन फॉर्म भरा. ठीक आहे. ओके. तर आपण काही सारखे विचारलेले जे प्रश्न आहेत त्याचे उत्तर देऊया तिकडे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न आहे की एखाद्या स्टुडंटचा जर PCB हे विषय असतील तर तो PCMB चे चारही विषय सोडवू शकतो का? आणि इफ येस तर तो स्टुडंट त्या रिलेटेड कोर्सेस मध्ये ऍडमिशन घेऊ शकतो का? तर आयसरची ही एक गोष्ट मात्र खूप चांगली आहे स्टुडंट्स की तुम्ही तुमचं जरी मॅथमॅटिक्स असलं तरी तुम्ही बायोलॉजी रिलेटेड विषयांमध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि मॅथमॅटिक्स असलं आणि बायोलॉजी असलं तर मॅथमॅटिक्स रिलेटेड विषयांमध्ये ऍडमिशन घेऊ शकता. फक्त हे जे 4 कोर्सेस आहेत ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्यामध्ये कंपल्सरी मॅथमॅटिक्स पाहिजे तुमच्या 11वी-12वीत. फक्त PCB असेल तर ह्या ग्रुप्समध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकत नाही. ठीक आहे. पेपर सोडवताना तुम्ही पूर्ण 4ही विषयांचा पेपर सोडवू शकता. त्याच्यानंतर कॅन अ PCM स्टुडंट सॉल्व्ह ऑल 4 सब्जेक्ट्स म्हणजे एखाद्या PCM चा स्टुडंट असेल तर तो PCMB चा पेपर सोडवू शकतो का? येस. एखाद्या स्टुडंटचा फक्त मॅथमॅटिक्स असेल तर तो PCMB दोन्ही विषय सॉल्व्ह करू शकतो आणि ऍट द सेम टाइम तो स्टुडंट बायोलॉजी रिलेटेड विषय घेऊ शकतो. आता तुम्ही म्हणत असाल असं कसं अलाउड केलं? तर आयसर काय करतं पहिल्या वर्षी सर्व सब्जेक्टचं ट्रेनिंग देतं स्टुडंट्सला आणि नंतर त्या स्टुडंटला सांगतं की आता ठरव बाबा की तुला कुठल्या विषयामध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आर मल्टिपल रजिस्ट्रेशन अलाउड. एकदा तुम्ही एका नावाने रजिस्टर केलं, एकच रजिस्ट्रेशन पर स्टुडंट अलाउड आहे. मल्टिपल रजिस्ट्रेशन अलाउड नाहीये. एखादा नीटचा स्टुडंट असेल तर तो आयसर एंट्रन्स टेस्ट देऊ शकतो का? येस. इनफॅक्ट नीट आणि जेई आणि जे महाराष्ट्र सीईटीचे स्टुडंट्स असणार आहेत ते प्रत्येक स्टुडंटनी आयसर ऍप्टिट्यूड टेस्टचा फॉर्म भरावा असं मी सांगत आहे. ठीक आहे. देन कॅन स्टुडंट चेंज. मी तुम्हाला आधीच सांगितलं कोर्स आणि कुठला आयसर इन्स्टिट्यूटचं तुम्ही नाव एकदा ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल केलं तर त्याच्यानंतर तुम्ही ते चेंज करू शकत नाही. त्यामुळे ऍप्लिकेशन फॉर्म भरताना व्यवस्थित कोर्स आणि इन्स्टिट्यूटचं नाव फिल करायला पाहिजे स्टुडंट. ठीक आहे. हे सोडून जर तुम्हाला अजून कुठले आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट बद्दल डाउट्स असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. ऍट द सेम टाइम तुम्ही मला बायो की मराठी या जीमेल वर तुम्ही मला मेल टाकू शकता. ठीक आहे. त्याच्यावरती तुम्हाला लगेच रिप्लाय दिला जाईल. धन्यवाद मुलांनो. असेच इम्पॉर्टंट व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी फॉलो करा या चॅनलला बायो की मराठी बाय PP मॅडम. थँक्यू. धन्यवाद. बाय.